स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्यूशन. मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत मराठी नवीन पाठ्यपुस्तकातील पाठ 2 राजूची करामत या पाठावरील अभ्यासक्रम व प्रश्नोत्तरे आपण सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया. पण तत्पूर्वी जर मुलांनो तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. आणि मुलांना तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात ॲडिशनल क्वेश्चन व इम्पॉर्टंट टिप्स दिलेले आहेत, ते चुकवू नका. तर आता अभ्यासक्रम सोडवायला सुरुवात करूया. राजूची करामत या पाठाचा लेसन रीडिंग म्हणजेच पाठ वाचनाचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. पाठात शोधूया. क. योग्य पर्याय निवडून अचूक उत्तरासमोर बरोबर अशी खूण करा. प्रश्न पहिला. राजूने विज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने डॅश पर्याय दिलेले आहेत. लोकांची समजूत काढली. दुसरा पर्याय आहे आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. तिसरा पर्याय आहे अग्निशामक दलाशी संपर्क साधला. आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय दुसरा, आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. दुसरा प्रश्न आहे आग नियंत्रणात आणण्यासाठी डॅश याचे पर्याय आहेत स्थिर राहून विचार करायला हवा. दुसरा पर्याय आहे अग्निशामक दलासाठी थांबायला हवे. तिसरा पर्याय आहे आग लागलेल्या वस्तूच्या भोवतालचा ऑक्सिजन तोडायला हवा. आणि यातील अचूक पर्याय आहे पर्याय तिसरा, आग लागलेल्या वस्तूच्या सभोवतालचा ऑक्सिजन तोडायला हवा. आग नियंत्रणात आणण्यासाठी आग लागलेल्या वस्तूच्या सभोवतालचा ऑक्सिजन तोडायला हवा. ख. पाठ लक्षपूर्वक वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. परशाने राजूला सोबत घ्यायचा आग्रह बाबांकडे का केला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऐन संकटाच्या वेळी राजू चांगले उपाय सुचवतो, म्हणून परशाने राजूला सोबत घ्यायचा आग्रह बाबांकडे केला. प्रश्न दुसरा. आगीवर वाऱ्याच्या वेगाचा कोणता परिणाम होतो? या प्रश्नाचे उत्तर आहे वाऱ्याच्या वेगामुळे आग फोफावते, त्याची झळ दुसऱ्या घरापर्यंतही पोचते, असा वाऱ्याच्या वेगाचा आगीवर परिणाम होतो. प्रश्न तिसरा. आग विझवण्यासाठी काय केले पाहिजे? उत्तर. आग विझवण्यासाठी पाणी आणि कार्बन डायऑक्साईड याची गरज असते. त्याचप्रमाणे आगीच्या स्रोताला मदत करणारा ऑक्सिजनही तोडायला हवा. त्यासाठी रेतीचा वापर केला पाहिजे. आता पाहूया पुढील उपक्रम. शब्दांशी खेळूया. ग. पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत दुसरे शब्द कोणते आहेत ते लिहा. अ. ऑक्सिजन. ऑक्सिजन याला मराठीमधून प्राणवायू असे म्हणतात. आ. कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडला मराठीतून कर्बद्विप्राणील वायू असे म्हणतात. ई. गॅजेट्स. गॅजेट्स म्हणजे लहान यंत्रे किंवा उपकरणे. मोबाईल याला मराठीतून म्हणतात भ्रमणध्वनी. मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये मी विविध प्रकारचे एज्युकेशनल शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करत असते. तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. पाठाखाली दिलेला पुढील उपक्रम आहे, समजून घेऊया. घ. अनुस्वार किंवा शिरोबिंदू. जो आम्ही वर पॉईंट लिहितो, टिंब लिहितो, त्याला अनुस्वार किंवा शिरोबिंदू असे म्हणतात. अनु म्हणजे नंतरचा, मागून आलेला, म्हणून अनुस्वाराला लगेच मागून आलेला उच्चार किंवा दुसऱ्यावर स्वार झालेला उच्चार असे म्हणतात. एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिल्यास अगोदर त्या अक्षराचा उच्चार करावा लागतो व मग अनुस्वाराचा उच्चार होतो. ङ, य, न, न, म अशा मूलध्वनीचा वापर अनुस्वारासाठी होतो. उदाहरणार्थ उंच. च असतं, त्याच्यावर अनुस्वार दिलं की त्याचं होतं उंच. त्याचप्रमाणे पंडित, पंखा, सुंठ, सिंह. ङ. शब्दातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार देऊन शब्द पुन्हा लिहा. जसे सोड, सोंड. त्याचप्रमाणे खाली शब्द दिलेले आहेत त्यावर अनुस्वार लिहून अर्थपूर्ण शब्द तयार करून पुन्हा लिहायचा आहे.
माडी, कुडी, नदी, आबा आणि वदन यातील पहिल्या अक्षरावर आपल्याला अनुस्वार देऊन नवीन शब्द तयार करायचा आहे व तो पुन्हा लिहून वाचायचा पण आहे. तर आता अनुस्वार दिल्यावर कोणते शब्द तयार होतात ते पाहूया. माडी या शब्दाचं होतं मांडी. कुडी या शब्दाचं होतं आहे कुंडी असा शब्द. नदी यावरून नंदी हा शब्द तयार होतो. आबा यावर अनुस्वार दिल्यास आंबा असा शब्द तयार होतो. त्याचप्रमाणे वदन यावर अनुस्वार दिल्यावर वंदन हा शब्द तयार झाला. पाठातील पुढील उपक्रम आहे चला हुशार होऊया. पाठात शिरा हा गोड पदार्थ करताना रवा हा जिन्नस लागतो हे आपल्याला समजले. खालील पदार्थ करायला कोणते जिन्नस लागतात ते शोधून लिहा. चपाती करताना आपल्याला मुख्य पदार्थ लागतो तो म्हणजे पीठ. पेढे करताना आपल्याला मुख्य पदार्थ खवा हा लागतो. तसेच भात करताना तांदूळ हा पदार्थ लागतोच. भजी करताना आपल्याला बेसन म्हणजेच चण्याचे पीठ लागते. पुढील उपक्रम आहे खेळ खेळूया. एकमेकाशी बोलताना आपण शब्दांचा वापर करतो. कधीकधी शब्दांचा वापर न करता एकमेकांशी बोलतो तेव्हा आपण शरीराच्या अवयवांचा उपयोग करतो. उदाहरणार्थ मला खूप झोप आली आहे हे सांगताना आपण आपले दोन्ही हात एकमेकांना जोडून मानेखाली घेऊन किंवा जांभई देऊन तोंडासमोर चुटकी वाजवितो असा आपण मूक अभिनय करतो. खालील वाक्य वाचा व त्यातील आशय न बोलता व्यक्त करा. पहिलं तुम्हाला न बोलता दाखवायचं आहे ते मला लाडू आवडत नाही. ते तुम्हाला ॲक्शन करून कृती करून दाखवायचे आहे. दुसरं म्हणजे दररोज देवाची प्रार्थना करा. हे तुम्ही नमस्कार करून दाखवू शकता. तिसरं आहे तू माझ्याबरोबर येणार का. हे तुम्हाला ॲक्शनमधून दुसऱ्याला विचारायचं आहे. मला क्षमा करा मी चुकलो. हे तुम्ही वाकून नमस्कार करून सांगू शकता. आई मला मारू नकोस. हे तुम्ही हातवारे करून आईस सांगू शकता. हा उपक्रम शाळेत वर्गात करायचा आहे. शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करावे. एका गटातील मुलांना वाक्य सांगावे व दुसऱ्या गटातील मुलाने त्या वाक्याच्या आशयानुसार कृती करावी. हा मूकाभिनयाचा खेळ घ्यावा. पुढील उपक्रम आहे लिहिते होऊया. पाठातल्या राजूप्रमाणे तुम्ही शास्त्रीय पद्धतीचा वापर करून कृती केलेला एखादा प्रसंग लिहा. इथे तुम्हाला तुमच्या अनुभवातील एखादा प्रसंग लिहायचा आहे. कृती करूया. विज्ञानविषयी 5 सुविचार शोधा व वर्गासमोर वाचून दाखवा. मी इथे काही सुविचार लिहिले आहेत तुमच्यासाठी. तुम्हाला हवे ते सुविचार लिहू शकता विज्ञानावर. पहिला आहे विज्ञानाची किमया न्यारी अचंबित दुनिया सारी. दुसरा सुविचार आहे आजचे विज्ञान म्हणजेच उद्याचे तंत्रज्ञान. तिसरा सुविचार आहे विज्ञानाने केली क्रांती देशाची झाली प्रगती. चौथा आहे विज्ञानाचा बाळगू गर्व प्रगती करू मिळून सर्व. आणि 5वा सुविचार आहे विज्ञानाचा घेऊ ध्यास देशाचा करू विकास. सामाजिक कर्तव्यावर आधारित 2 कविता मिळवा व त्यांचा संग्रह करा. आता सोडवूया काही अधिक प्रश्न. ॲडिशनल क्वेश्चन आन्सर्स. कोणी कोणास म्हटले. 1. राजूला बरोबर घेऊया. ऐन संकटाच्या वेळी तो चांगले उपाय सुचवतो. उत्तर हे वाक्य परशाने बाबांना उद्देशून म्हटले आहे. 2. निम्म्या लोकांनी रेतीचा मारा करा. हे वाक्य राजूने इतर गावकऱ्यांना म्हटले. 3. शाबास बेटा तुझ्यामुळे मोठे नुकसान टळले. उत्तर हे वाक्य पोलीस पाटील हरिभाऊ यांनी राजूला उद्देशून म्हटले. 4थं वाक्य आहे ही रेती सर्वांनी आपापल्या बादलीत भरा. उत्तर हे वाक्य राजूने परशाला म्हटले. रिकाम्या जागा भरा. राजूचे बाबा बाहेरच डॅश झोपले होते. राजूचे बाबा बाहेरच खाटेवर झोपले होते. दुसरं वाक्य आहे डॅश गावात कमालीची शांतता होती. उत्तर आहे कंसाई गावात कमालीची शांतता होती. तिसरं सरपंच रामभाऊ यांनी डॅश दलाला कळविले.
सरपंच रामभाऊ यांनी अग्निशमन दलाला कळवले होते. चौथं वाक्य आहे, आगीने डॅश रूप धारण केले होते. आगीने रौद्र रूप धारण केले होते. पाचवं वाक्य आहे, दोनच घरे आगीच्या डॅश आहेत. भक्ष्यस्थानी. दोनच घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आहेत. शेवटी सुविचार दिला आहे तो वाचूया. विज्ञानाची साथ आणि चौकसपणा बालवयातही शिकवतो शहाणपणा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड.